तर कामाच्या व्यापामुळे ना सध्या मला टाईम मिळत नाही आहे आणि मी ठरवलं होतं की मे महिन्यामध्ये ना उन्हाळ्याचे जेही पदार्थ आहेत ते करून घ्यायचे. पण नाशिकचं क्लायमेट बघताना मला नाही वाटत ह्यावर्षी माझे काहीही पदार्थ होतील. तरीही मी ना मला ह्या पापड्या खूप आवडतात आणि तो करण्याचा मी प्रयत्न केला आहे. म्हटलं सुकल्या तर सुकल्या, नाही तर फॅनखाली सुकवायच्या. तर इकडे ना दुपारपर्यंत थोडंसं ऊन असतं आणि त्याच्यानंतर जे पावसाचं वातावरण होतं आणि 2-3च्या नंतर असा पाऊस सुरू होतो, तो पूर्ण संध्याकाळीपर्यंत पाऊस असतो. तर म्हटलं जाऊ दे, पापड्या तरी करून घेऊया, कारण की ह्या पापड्या घरामध्ये सर्वांना खूप आवडतात. तर 2 किलो साबुदाणा आणलेला होता, त्यातला 1 किलो साबुदाणा मी घेतला आहे पापड्या करण्यासाठी. तो स्वच्छ धुवायचा आहे. साबुदाणा चांगल्या क्वालिटीचा घ्यायचा, म्हणजे पापड्या आपल्या छान होतात. तो भिजतो छान, मस्त सुटसुटीत भिजतो, फुलतो पण छान. तर आता 4-5 पाण्याने हा साबुदाणा धुतल्याच्यानंतर जेवढे साबुदाणा बुडेल ना तेवढं आपल्याला पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आहे साबुदाणा भिजण्यासाठी. पाणी चांगल्या प्रमाणामध्ये ॲड केलं ना तर साबुदाणा छान फुलतो आणि भिजतोसुद्धा. आता बघा इथे मस्त झाकून आपण साईडला ठेवून देऊया आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेवढा साबुदाणा आहे त्याच्या अंदाजाने तुम्हाला इथं पाणी घ्यायचं आहे. तर इथे मी ना 1 कळशी पाणी घेतलेलं आहे आणि 1 कळशी पाणीमध्ये हे होऊन जाईल. तर साबुदाणा पण बघा मस्त छान भिजला आहे, फुललेला आहे. आता त्याला मस्त मोकळा करून घेऊया, सुटसुटीत करून घेऊया. आणि बाजूला मी 1 किलो बटाटा घेतलेला आहे, तेही आपण मस्त सोलून वगैरे घेऊया आणि त्याचा आपण किस बनवणार आहोत. या पापड्यामध्ये ना मी बटाट्याचा किस ॲड करते, खूप छान लागतात पापड्या आणि मला खूप आवडतात. तर बटाट्याचा किस आहे तो मोठ्या किसनीने करायचा, म्हणजे जो किस आहे तो मोठा असा छान पडतो. तोही आपल्याला स्वच्छ छान धुवून घ्यायचा आहे. 3-4 पाण्याने त्याचा जो स्टार्च आहे तो पूर्ण काढून घ्यायचा. आता इकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये ना मी हिरव्या मिरच्या प्लस लाल मिरच्या हे दोन्हीचं वाटण मी आपल्या त्या पाण्यामध्ये ॲड करणार आहे आणि ह्यानी पापड्या खूप छान होतात. मी लाल तिखट टाकत नाही, हेच तिखट मी टाकते, त्यानी पापड्या पण खूप छान होतात. आणि ह्या पापड्या ना मी शक्यतो प्लेन नाही खात, मला आपली शेंगदाण्याची आमटी असते ना त्याच्यासोबत खायला खूप आवडतात. तर आता पाणी मस्त गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये जी पेस्ट आपण मिरच्यांची वाटली आहे ती ॲड करूया. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि साबुदाणा आणि आपला जो बटाट्याचा किस आहे तो ॲड करून घेऊया. छान मस्त शिजवून द्यायचं आहे. चांगल्या प्रमाणे शिजून झाल्यावर ते घट्ट होत जातं. मग ते घट्ट झाले की मग आपल्याला पापड्या उन्हामध्ये सुकट टाकायच्या आहेत. तर आता इथे बघा खूप ऊन पडले आणि ह्या पापड्या टाकण्यासाठी मला दक्षू मदत करतो आहे आणि आम्ही दोघांनीच ह्या सर्व पापड्या ज्या आहेत त्या उन्हामध्ये टाकलेल्या आहेत. आणि संध्याकाळी ह्या आपल्याला पलटून घ्यायच्या आहेत, 2-3 दिवस छान मस्त सुकवून घ्यायच्या. तर बघा अशा पद्धतीमध्ये छान आपल्या पापड्या झालेल्या आहेत. आता तळून घेऊया, मस्त फुलल्या बघा. आणि बटाटा असल्यामुळे ना खूप टेस्टी लागतात त्या. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.